आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेस बनायचंय, परीक्षेमध्ये टॉप यायचंय. काही महत्वाचे गुण, 3 गुणांची चर्चा आपण या ठिकाणी आज करतोय. बघा, आपल्या राजांनी, आपल्या महाराजांनी अफजल खानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये बाहेर काढलेला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मित्रांनो, ते 2 मिनिटं यशस्वी होण्यासाठी महाराजांचा 1 वर्षाचं नियोजन कामी आलेलं होतं. थोडक्यात महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक घटनेचं नियोजन केलेलं होतं. एकही घटना अशी नव्हती की ज्याचं नियोजन राज्यांनी केलेलं नव्हतं. एवढंच नाही, तर जगातल्या इतिहासातला पहिला राजा आहे मित्रांनो, की जन्माला येण्याच्या अगोदर काय करायचं, तर याचं नियोजन होतं. सगळं ठरलेलं होतं. तर त्यामुळं सर्वात महत्त्वाचं असतं, आपल्याला जर लाईफमध्ये सक्सेस बनायचंय, तर आपल्याकडे पण हा गुण असला पाहिजे, आपलं नियोजन असलं पाहिजे. आपण सकाळी किती वाजता उठतोय आणि आपण रात्री किती वाजता झोपतोय. तर या दरम्यान आपल्याकडे किती तास उपलब्ध आहेत. आपण कुठं क्लासमध्ये जातोय का? आपण शाळेमध्ये किती वेळ देतोय? आपण कोणत्या पद्धतीनं वर्क करतोय, कोणत्या वेळेमध्ये आपण काय करतोय, कोणत्या वेळेसाठी आपण किती पद्धतीचा वेळ देतोय, आपला स्क्रीन टाइम किती आहे, आपण मोबाईल किती वेळ बघतो, आपण रील्स किती वेळ पाहतो. आता आपल्याला पुढं परीक्षेला जायचंय. परीक्षा ही आपल्यासाठी एक घटनाच असणार आहे, एक इव्हेंट असणार आहे. तर त्यामुळं त्या इव्हेंटचं नियोजन आपल्याला आतापासून करायचंय. कारण तुम्ही जगातले पूर्ण सक्सेस लोक आहे, सगळ्यांचा स्टोरी एकदा तुम्ही विचारात घ्या. YouTubeला सर्च करा. जर तुम्ही या यशस्वी लोकांच्या स्टोरी जर बघितल्या, तर प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं नियोजन केलेलं दिसतं. आपल्याला टॉपर बनायचंय, मग आपण सुद्धा आपल्या वेळेचं, आपल्या अभ्यासाचं सगळं प्लॅनिंग, नियोजन करणं खूप गरजेचं आहे. हा आपल्यातला पहिला गुण असायला पाहिजे. आपल्यातला दुसरा गुण जो आहे आपली जिद्द आणि चिकाटी. सत्य घटना आहे. बिहारमध्ये तुम्ही गुगलवर टाकून बघू शकता. एक व्यक्ती फक्त छन्नी आणि हातोडा घेऊन पूर्ण डोंगर खोदून काढला आणि रस्ता बनवला. का बरं? कारण आतून पेटून उठला होता. सत्य घटना आहे. तो एक दिवस डोंगराच्या दुसऱ्या बाजूला काम करत होता. त्याची पत्नी दुपारचं जेवण घेऊन त्याच्याकडे चाललेली होती. पाय घसरला, बाई खाली पडली आणि दवाखान्यात नेत असताना तिचा मृत्यू झाला. पण या घटनेमुळं तो जो व्यक्ती आहे, दशरथ माझी नाव आहे. तर त्या दशरथ माझीच्या मनावर एवढा इफेक्ट झाला, त्याला त्या डोंगराला पूर्ण पोखरून काढण्याचा एक विचार येऊन गेला मनामध्ये, की नाही, यानं माझ्या बायकोचा बळी घेतलेला, मी याला सोडणार नाही. एक जिद्द होती, एक चिकाटी होती. विचार केला, पण लोकांनी त्याला वेड्यात काढलं, की अरे हा काय काय करतोय. पण त्यानं फक्त एक छन्नी आणि एक हातोडा घेऊन 22 वर्ष सतत त्यानं तो डोंगर पूर्ण त्या ठिकाणी खोदून काढला. फक्त छन्नी आणि हातोड्यानं, आणि एक रस्ता बनवला. आता तो रस्ता सध्या पण तुम्ही त्याचे व्हिडिओज जे आहेत, तर ते बघू शकता. दशरथ माझी नावाचा गृहस्थ आहे बिहारमधला. स्टेट गव्हर्नमेंटनं बिहारच्या नंतर त्याची नोंद घेतली. पण पेटून उठलेला होता फक्त ती एक घटना घडल्यामुळं. तर आपणही असं पेटून उठणं गरजेचं आहे. आपल्याला जर आपल्या वर्गामध्ये कोणी म्हणत असेल, की नाही तुला काही येत नाही, पेटून उठा आतून. जोपर्यंत आपली बत्ती जळणार नाही, जोपर्यंत वात पेटणार नाही, तर तोपर्यंत काही खरं नाही. जर आपल्याला कोणी असं म्हणत असेल, की तुला हा फॉर्म्युला येत नाही, तुला इंग्लिश जमत नाही, आपले मित्र आपल्याला चिडवत असतील, एक्झामला बसत असताना आपल्याला थोडं बाजूला काढत असतील, नाही, त्यांना आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. जे दशरथ माझीनं केलं, की त्यानं 22 वर्षामध्ये तो डोंगर पूर्ण पोखरून काढला. आपल्याला तर फक्त आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचंय, टॉपर बनायचंय, एवढं अवघड नाही. जे दशरथ माझीनं काम केलं ते तर खूप हार्ड होतं. एक जर विचार केला तर फक्त एक छन्नी आणि एक हातोडा यूज करायचा आणि रस्ता बनवायचा. ते एवढं अवघड काम जर का तो व्यक्ती पूर्ण करू शकतो, तर आपण का बरं नाही करू शकत आपलं काम? आपल्याला टॉपर यायचंय, मग आपल्याकडे पण जिद्द असली पाहिजे, आपण पण आतून पेटून उठलो पाहिजे. तर त्यामुळं जर तुम्ही आतापासून जर ठरवलं, की नाही मला हे करायचं, मला माझ्या मित्रांना असं म्हटलेलं नाही, की मला काही येत नाही, मला माझ्या शिक्षकांनी म्हटलेलं आहे का, की मला काही येत नाही, नाही मी सिद्ध करेन स्वतःला, मी बनवेल स्वतःला, मी येऊन दाखवेल, मी करेन. हे आजच ठाम निर्णय घ्या. बरं, आता समजा आपण ठाम निर्णय घेतला, की नाही आपल्याला करायचंच. पण फक्त निर्णय घेऊन फायदा आहे का? तर यासाठी आपला तिसरा गुण कामात येणार आहे. ते म्हणजे आपलं सातत्य, प्रॅक्टिस. सातत्य कसं, की जर तुम्ही ठरवलं, की नाही मला आता हे करायचं, तर कामाला लागा. वेळ वाया गमवू नका. आपल्याला करायचंय ना, मग वेळेचं नियोजन, जसं आपलं 1 नंबरचा गुण आहे, तर त्या वेळेचं नियोजन करा. आपली जिद्द चिकाटी त्यात कामात येणार आहे. आणि आपला जो तिसरा महत्वाचा जो गुण आहे, तर तो आहे आपलं सातत्य, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस सोडू नका. सतत, सतत, सतत. बघा, एक थेंब
जर दगडावर सतत पडत राहिला पाण्याचा थेंब, एक थेंब पाण्याचा, त्या दगडाला सुद्धा छिद्र पाडून जातो. का बरं? कारण फक्त सातत्य. थांबू नका. जर तुमच्याकडे बुद्धी नसेल, नसू द्या. तुमच्याकडे टॅलेंट नाहीये ना, कोणी म्हणतंय ना की तुमच्याकडे टॅलेंट नाही, नसू द्या. तुम्हाला फॉर्म्युला येत नाही, नका येऊ देऊ. तुम्हाला इंग्लिश जमत नाही, नका जमू देऊ. पण सातत्य ठेवा, सोडू नका त्या विषयाला. इंग्रजी जमत नाही, इंग्रजीच करायचं. मॅथमॅटिक्स जमत नाही, मॅथमॅटिक्स करायचं. पण कसं? नियोजनबद्ध करायचं आणि सुरुवात लवकर करा. बघा, 2 बॅट्समन आहे. एक आहे सचिन तेंडुलकर, दुसरा आहे विराट कोहली. दोघंही बॅटिंग करतात. पण जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन म्हणून कोणाला ओळखतात? तर सचिन तेंडुलकरला. का बरं? कारण सुरुवात लवकर केली. विराट कोहलीनं सुरुवात थोडी उशिरा केली, पण तेंडुलकरनं स्वतःमधला गुण हेरला की नाही, आपण बॅटिंगसाठी बनलोय. तर त्यामुळे त्यानं बॅटिंग सुरुवातीपासून प्रॅक्टिसमध्ये होता. तर त्यामुळे जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन सचिन तेंडुलकर बनला. आपल्याला जर काही करायचंय, सुरुवात लवकर करा, वेळेचं नियोजन करा आणि थोडं आता वेळ आहे आतून पेटून उठण्याची. थांबू नका. लोकांना आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय, आपल्या लोकांना सिद्ध करून दाखवायचंय, वर्गामध्ये सिद्ध व्हायचंय, आपल्याला टीचर समोर सिद्ध व्हायचंय आपल्या की नाही सर मी करू शकतो, नाही टीचर मी करू शकतो, मी मागे येणार नाही. थोडं पेटून उठा, नियोजन करा आणि आजच कामाला लागा.